नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अकॅडमिक इयर 2026-27 मध्ये जर तुम्ही बी फार्म फायनल इयरमध्ये असाल, थर्ड इयर पासआउट करून बी फार्म फायनल इयरला आलात किंवा या ठिकाणी तुम्ही आत्ता थर्ड इयरला असाल, तर या ठिकाणी गेट एक्झाम 2027 संदर्भात काही महत्त्वाच्या डेट्स, काही महत्त्वाचे नोटिफिकेशन आलेलं आहे ते बघणार आहोत. लक्षात ठेवा, बी फार्म नंतर एम फार्म करण्यासाठी जीपॅट एक्झाम दिली जाते, तशाच पद्धतीनं तुम्ही बी फार्मला असताना गेटची देखील एक्झाम देऊ शकता आणि ही गेटची एक्झाम पुढे तुम्ही जर क्वालिफाय झाला असाल तर तुम्ही नायपरसाठी एलिजिबल असता. टी वायला असताना जर तुम्ही गेट क्वालिफाय झाला तर तुम्हाला वेगळी पुन्हा जीपॅट न देता देखील नायपर एक्झामला एलिजिबल असता. एम फार्मच्या ॲडमिशनसाठी गेट एलिजिबल नसते, फक्त ते एम टेकच्या ॲडमिशनसाठी कन्सिडर केली जाते. मात्र या ठिकाणी गेट जर तुम्ही क्वालिफाय झाला तर फुल फोकस करून तुम्ही नायपरची तयारी करू शकता. बाकी या गेट एक्झामचं काय इम्पॉर्टन्स आहे या व्हिडिओच्या शेवटी आपण बघणारच आहोत. तर पूर्वी या ठिकाणी काही महत्त्वाच्या डेट्स आहेत त्या बघूया. जे विद्यार्थी बी फार्मला आहेत ते गेटचे 2 ब्रँचचे पेपर देऊ शकतात. एकतर लाईफ सायन्स ज्याचा कोड आहे एक्सेल ती एक्झाम देऊ शकता, किंवा या ठिकाणी तुम्ही बायोटेक्नॉलॉजी ज्याचा कोड आहे BT तो देखील पेपर देऊ शकता. तुम्हाला गेटचा सिलॅबस आहे तो वेबसाईटवरती मिळेल. त्यामधले सब्जेक्ट बघा जे आपल्या फार्मसीशी जास्त अलाईन होतात, तुम्हाला सोपे वाटणारे सब्जेक्ट ज्या ब्रँचला आहेत तो पेपर तुम्ही देऊ शकता. ठीक आहे, तर महत्त्वाच्या तारखा काय आहेत या ठिकाणी बघूया. तर गेट एक्झामसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन प्रोसेसिंग सिस्टीम जी कधीपासून सुरू होत आहे, तर 14 ऑगस्टपासून ती प्रोसेस सुरू होणार आहे. ठीक आहे, रेग्युलर रजिस्ट्रेशन क्लोज होणार आहे 21 सप्टेंबरला. त्यानंतर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, ज्या ठिकाणी एक्झाम होणार, ॲडमिट कार्ड येण्यापूर्वी देखील कुठल्या सिटी सेंटरला एक्झाम संदर्भातले जे महत्त्वाची माहिती असते ते त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. आणि जी एक्झाम होणार आहे त्याचं ॲडमिट कार्ड डाउनलोड असणं किंवा रिझल्ट कधी अनाऊन्स होईल या सगळ्या डेट्स देखील या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर लक्षात ठेवा, 14 ऑगस्टपासून या ठिकाणी ॲप्लिकेशन स्टार्ट होत आहे. ही महत्त्वाची डेट आहे. तुम्ही आत्ता तुमच्या फोनमध्ये जे कॅलेंडर असेल त्याला रिमाइंडर लावून ठेवा आणि 14 ऑगस्टला जेव्हा फॉर्म सुरू होतील तेव्हा मी डिटेल व्हिडिओ बनवून तुम्हाला मार्गदर्शन करेलच, फॉर्म कधी कसा भरायचा आहे वगैरे. पण त्यापूर्वी तुम्ही देखील ही डेट लक्षात ठेवा आणि जीपॅटसोबत गेटची एक्झाम देखील द्या. जर टी वायला असताना क्वालिफाय झाला तर या ठिकाणी तुम्हाला फक्त नायपरची एक्झामची तयारी करायची असेल तर तिथे पूर्ण फोकस देता येणार आहे. ठीक आहे, आता काय फायदा आहे गेट एक्झाम देण्याचा लक्षात ठेवा. टी वायला असताना गेट क्वालिफाय झाला तर फायनल इयरला जीपॅट आणि नायपर दोन्हीची चांगल्या पद्धतीनं तयारी करता येईल. नायपरला सिलेक्शन झालं तर वेल अँड गुडच आहे. ज्या पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी जीपॅट क्वालिफाय झाल्यावरती स्टायपंड मिळतो, तशाच पद्धतीनं गेट क्वालिफाय झाल्यानंतर जर तुम्ही एम टेक करणार असाल तर एम टेक करत असताना देखील तुम्हाला या ठिकाणी सेम स्टायपंड मिळत असतो, जो की AICTE दिला जातो. आपली जी जीपॅट आहे, जीपॅट क्वालिफाय झाल्यावर यापूर्वी स्टायपंड AICTE द्यायचं, मात्र आता जीपॅट क्वालिफाय झाल्यावर स्टायपंड PCI देतं. अर्थात तो स्टायपंड मिळायला थोडा वेळ लागतो, ती प्रोसेस किचकट आहे, हा भाग वेगळा, त्यावरती पुन्हा कधीतरी सविस्तर बोलू. पण गेट नंतर देखील तुम्हाला सेम स्टायपंड मिळतो आणि प्रोसेस खूप स्मूथ आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा, तुम्ही नायपरसाठी एलिजिबल आहात. थर्ड इयरला असताना क्वालिफाय झाला तर वेल अँड गुड, किंवा फायनल इयरच्या विद्यार्थ्यांनी देखील द्या, कारण जीपॅटचा कट ऑफ खूप हाय लागतो आणि तुम्ही गेट क्वालिफाय झाला तर नायपरसाठी फुल फोकस देऊन स्टडी करता येऊ शकतो. हा फायदा आहे. ठीक आहे, त्यामुळं लाईफ सायन्स एक्सेल किंवा बायोटेक्नॉलॉजी BT यापैकी कोणताही एक सब्जेक्ट ब्रँच जी तुम्हाला सोपी वाटते. सिलॅबस बघा, आपल्या फार्मसीच्या सिलॅबसमध्ये जो टॉपिक जास्त कवर होतो आहे, जो तुम्हाला इझी वाटतो आहे, त्या तुम्ही ह्याला सब्जेक्टला सिलेक्ट करू शकता फॉर्म भरताना. ठीक आहे, आशा करतो दिलेली माहिती आवडली असेल. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि सर्वांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद, थँक्यू.